टेस्टिंग फंडामेंटल्सचा दुसरा भाग. त्या 7 फेजेसमध्ये असणारा सॉफ्टवेअर टेस्टिंग ह्या फेजला पण आपण समजून घेतलाय. सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये आपण काय करतो, तर एखादं ॲप्लिकेशन आपण जे बनवलंय ते रिक्वायरमेंट प्रमाणे आहे की नाही आणि त्याच्यात काही डिफेक्ट्स नाहीयेत किंवा बग्स नाहीयेत, त्यासाठी आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग करतो. सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये असणारे काही कॉमन टर्मिनॉलॉजीज आपण पाहिले, जसे की बग्स, डिफेक्ट, इश्यूज हे काय असतात. त्यासोबत टेस्ट केस, टेस्ट प्लॅन आणि टेस्ट सूट हे काय असतं ते सुद्धा आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल. सो सॉफ्टवेअर टेस्टिंग करण्याकरिता आपण जो सिस्टमॅटिक अप्रोच घेतो, म्हणजेच की सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल हे 6 फेजेसमध्ये आपण करतो. म्हणजेच की सॉफ्टवेअर आपल्याला टेस्ट करण्यासाठी की रिक्वायरमेंट प्रमाणे आहे की नाही आणि तो बग फ्री आहे, असं हे करण्यासाठी आपण ह्या 6 फेजेसमध्ये हे सगळं सॉफ्टवेअर टेस्टिंग आपण करतो. तर प्रत्येक फेजमध्ये आपली आपली ॲक्टिव्हिटी असते. त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण समजून घेतल्या. सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकलमध्ये काय-काय फेजेस असतात हे आपण परत एकदा समजून घेऊयात. तर सर्वात आधी रिक्वायरमेंट एनालिसिस असते. सो टेस्टिंग कशासाठी करायचंय, कुठल्या गोष्टींसाठी करायचं याचं रिक्वायरमेंट एनालिसिस होतं. त्यानंतर आपण करतो ते प्लॅनिंग करतो. सो आपण टेस्ट प्लॅन एक बनवून घेतो, की आपल्याला काय-काय इन्क्लूड करायचं आहे टेस्टमध्ये, त्याच्यात रिसोर्सेस काय-काय लागणार आहेत, कॉस्ट काय असणार आहे, हे सगळ्या गोष्टी आपण करतो. त्यानंतर आपण टेस्ट केस डॉक्युमेंट करतो. म्हणजेच की टेस्ट केसेस लिहितो आपण. आपल्याला काय-काय टेस्ट केसेस लिहायच्यात त्या टेस्ट प्लॅन प्रमाणे, म्हणजेच की ज्या फंक्शनॅलिटी आपल्याला टेस्ट करायच्या त्याच्याकरिता आपण टेस्ट केसेस डेव्हलप करतो. त्यानंतर आपण एन्व्हायर्नमेंट सेटअप करतो. टेस्टिंगला लागणारा एन्व्हायर्नमेंट हा आपण सेटअप करतो. त्यानंतर आपण टेस्ट केस एक्झिक्यूट करतो. सो ज्या टेस्ट केसेस आपण लिहिल्यात त्या सगळ्यांना एक्झिक्यूट करून त्या पास होतात आहेत किंवा फेल होतात आहेत हे आपण व्हेरिफाय करतो. फेल होत असेल तर आपण त्याच्यावर डेव्हलपमेंट टीमकडे परत पाठवून ते फिक्स करून घेतो. त्यानंतर आपण टेस्ट क्लोजर करतो. एक रिपोर्ट जनरेट करतो. ज्या टेस्ट आपण सगळ्या एक्झिक्यूट केल्यात, ज्या टेस्ट केसेस आपण एक्झिक्यूट झालेल्या आहेत त्याची समरी बनवतो आणि त्या रिपोर्टमध्ये जनरेट करून तो रिपोर्ट असा सबमिट करतो. तर ह्या पद्धतीने आपली ओव्हरऑल सॉफ्टवेअर टेस्टिंग सायकल किंवा तो फेज असा संपतो. तर सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये आता ह्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत, की सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये काय-काय टाइप्स असतात. सो फंक्शनल आणि नॉन फंक्शनल ह्या 2 प्रकार आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत, की टेस्टिंगचे टेक्निक्स काय-काय असतात. म्हणजे की व्हाईट बॉक्स, ब्लॅक बॉक्स आणि ग्रे बॉक्स हे सगळे टेस्टिंगचे जे टाइप्स आहेत, हे आपण समजून घेणार आहोत. या टेस्टिंगचे टेक्निक्स आपण समजून घेणार आहोत. टेस्टिंग अप्रोचेस काय-काय असतात, जसे की मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंग या दोन्ही गोष्टींना आपण समजून घेणार आहोत आजच्या सेशनमध्ये. तर चला मग आपण टेस्टिंगच्या टाइप्स समजून घेऊयात. तर टेस्टिंग काय असतं? तर टेस्टिंग आपण जे आपलं सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनची रिक्वायरमेंट आहे, त्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपलं ॲप्लिकेशन बिल्ड झालंय की नाही ते चेक करणं आणि त्यात काही डिफेक्ट्स किंवा बग्स नाहीयेत हे चेक करणं म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंग. त्यामध्ये असणारे हे 2 प्रकार आहेत. सो सॉफ्टवेअर टेस्टिंग 2 प्रकारे होते. एक फंक्शनल आणि एक नॉन फंक्शनल. सो त्यात फंक्शनल टेस्टिंग काय असतं हे समजून घेऊया. सो फंक्शनल टेस्टिंग म्हणजे काय? आपल्या सॉफ्टवेअरमध्ये असणारे फंक्शनॅलिटी म्हणजेच की जे फंक्शनॅलिटी आपण बिल्ड केली आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, ते जेव्हा आपण व्हेरिफाय करतो, ते रिक्वायरमेंट ने व्हॅलिडेट करतो. सो रिक्वायरमेंट काय आहे त्याच्या अगेन्स्ट आपण आपली ॲप्लिकेशन जी बनवली आहे, ती व्हॅलिडेट करतो. त्या सगळे फंक्शन्स जे आपण रिक्वायरमेंटमध्ये लिहिले आहेत, ते सगळे इम्प्लिमेंट झालेत की नाही, त्या पद्धतीने इम्प्लिमेंट झाले की आहेत की नाही, हे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण टेस्ट करतो. त्याला आपण फंक्शनल टेस्टिंग म्हणतो. सो आपली फंक्शनॅलिटी जे काय आहे, ती आपण जेव्हा टेस्ट करतो त्याला आपण फंक्शनल टेस्टिंग म्हणतो. सो एक्झाम्पल घेऊयात. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला कार्टची एक फंक्शनॅलिटी आहे. तर कार्टमध्ये प्रॉडक्ट ॲड होतोय, रिमूव्ह होतोय, डिलीट होतोय. आपण चेकआउट करू शकतोय. ही फंक्शनॅलिटी आपल्या ॲप्लिकेशनची, बरोबर. ह्या फंक्शनॅलिटीच्या आधारे आपलं ॲप्लिकेशन बनवलं गेलंय. सो ह्या फंक्शनॅलिटी चालतायत की नाही, हे आपण जेव्हा चेक करतो त्याला आपण फंक्शनल टेस्टिंग म्हणतो. सो या पद्धतीने आपण आपले एक्झाम्पल्स बघितले, की ॲड करू शकतो की नाही कार्टमध्ये आणि इतर काही. जर आपण अजून फंक्शनल टेस्टिंगला खोलात जाऊन बघितलं, तर त्याच्यात 4 प्रकार आहेत. सो युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टम टेस्टिंग आणि एक्सेप्टन्स टेस्टिंग. सो युनिट टेस्टिंग काय असतं आपण समजून घेऊया. सो आपल्या ॲप्लिकेशनमध्ये छोटे-छोटे युनिट्स असतात. छोटे-छोटे कॉम्पोनंट्स असतात जे आपण बिल्ड केले. सो एखादी छोटासा कॉम्पोनंट म्हणजेच की एक छोटीशी फंक्शनॅलिटी आपण आता घेऊया. ती फंक्शनॅलिटी आपण जेव्हा टेस्ट करतो, फक्त एक सिंगल युनिट म्हणजेच की एक सिंगल फंक्शनॅलिटी आपण जेव्हा टेस्ट करतो, त्याला आपण युनिट टेस्टिंग असं म्हणतो. एक्झाम्पल घेऊया. आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये एक छोटंसं युनिट आहे, जिथे आपण नंबरचा स्क्वेअर काढतोय. सो आपण ह्या फंक्शनॅलिटीला जेव्हा टेस्ट करतो, की आपला प्रोग्राम स्क्वेअर बरोबर काढतोय की नाही, जेव्हा ह्या युनिटला आपण टेस्ट करतो, त्याला आपण युनिट टेस्टिंग असं म्हणतो. त्यानंतर येतं इंटिग्रेशन टेस्टिंग. सो इंटिग्रेशन टेस्टिंग काय असते? इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे जेव्हा आपल्याकडे असे अनेक छोटे-छोटे युनिट्स असतील, हे युनिट्स जेव्हा एकत्र येणार आहेत, ते एकत्र आल्यानंतर त्यांचा बिहेवियर कसा होतोय, ते कशा पद्धतीने चालतात आहेत, जशा रिक्वायरमेंटमध्ये दिल्यात त्या पद्धतीनेच आहेत की नाही, हे जेव्हा आपण टेस्ट करतो त्याला इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणतो. म्हणजेच की
2 युनिट जेव्हा इंटिग्रेट होऊन येतील, तेव्हा आपण त्याचं टेस्टिंग करतो. त्या टेस्टिंगला आपण इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणतो. युनिट टेस्टिंगमध्ये आपण सिंगल युनिट टेस्ट केलं. असे अनेक युनिट, सिंगल युनिट्स आपण टेस्ट करणार वेगवेगळे. पण ते एकत्र आल्यानंतर ते कसे त्यांचं बिहेवियर आहे, हे टेस्ट करण्यासाठी आपण इंटिग्रेशन टेस्टिंग करतो. एक्झाम्पल घेऊयात. एक आपल्याकडे कॉम्पोनंट आहे. प्रॉडक्ट सर्चचा कॉम्पोनंट आहे. सो आपण प्रॉडक्ट सर्चमध्ये काय करतो, प्रॉडक्ट लिस्टिंगमध्ये प्रॉडक्ट मी सर्च केला किंवा मी प्रॉडक्ट सगळे लिस्ट केले, तर ते कशा पद्धतीने लिस्ट झाले आहेत, हे माझा एक कॉम्पोनंट आहे. ह्याला मी टेस्ट केलं, की कशा पद्धतीने हा लिस्ट झालाय वगैरे आणि आपण तो टेस्ट कंप्लीट केला. दुसरं आपलं युनिट आहे, की शॉपिंग कार्ट. शॉपिंग कार्टमध्ये काय असणार आहे, आपल्या कार्टमध्ये काय-काय ऑपरेशन्स असतात किंवा काय-काय फंक्शनॅलिटी असणार आहे. तर कार्टमध्ये प्रॉडक्ट ॲड करता यायला पाहिजे, अपडेट करता यायला पाहिजे, रिमूव्ह करता यायला पाहिजे आणि चेकआउटमध्ये जाता यायला पाहिजे. सो हे दोन्ही कॉम्पोनंट्स वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत. प्रॉडक्ट सर्च करण्यासाठी, प्रॉडक्ट लिस्ट करण्यासाठी आपली युनिट टेस्टिंग आपण लिहू शकतो आणि शॉपिंग करण्यासाठी ही वेगळी युनिट टेस्ट लिहिली जाणार आहे. तर जेव्हा आपण हे दोन्ही कॉम्पोनंट्स एकत्र येणार, आपली सिस्टम म्हणजेच की आपली ॲप्लिकेशन कशी चालणार आहे, तर प्रॉडक्ट लिस्ट होणार, प्रॉडक्ट मग आपण म्हणजेच की युजर ॲड करणार ते कार्टमध्ये आणि कार्टमधून चेकआउट करणार. सो ह्या दोन्ही कॉम्पोनंट्सला एकत्र येणं हे गरजेचं आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. तसंच आपलं टेस्टिंग सुद्धा हे एकत्र करून बघणं भाग आहे. सो आपल्याला जेव्हा आपण हे दोन्ही युनिट्स एकत्र करून आपण जेव्हा त्याची टेस्टिंग करतो, त्याला आपण इंटिग्रेशन टेस्टिंग असं म्हणतो. सो पहिल्या आपण प्रॉडक्ट लिस्टिंगमध्ये आपण बघतोय की आपले सगळे प्रॉडक्ट्स लिस्ट होतात की नाही आणि आपल्याला त्याची प्राइस दिसते की नाही आणि ती आपण कार्टमध्ये ॲड केल्यानंतर त्याची प्राइस व्यवस्थित येते की नाही. तसंच आपण मल्टिपल प्रॉडक्ट्स असे प्रॉडक्ट लिस्टमधून ॲड केले आपल्या कार्टमध्ये, तर त्याची टोटल व्हॅल्यू ही बरोबर येते की नाही, हे सगळं व्हेरिफाय करणं म्हणजेच हे सगळं व्हेरिफाय करणं. हे दोन्ही कॉम्पोनंट्स एकत्र आल्यानंतर ह्याची टेस्टिंग करणं, ह्याला व्हेरिफाय करणं, आपण त्याला इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणतो. सो आपला एक्स्पेक्टेड आउटपुट या दोन्ही युनिट्सला कंबाईन केल्यानंतर काय एक्स्पेक्टेड आउटपुट आहे, तो व्हेरिफाय करणं आपण इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये करतो. त्यानंतर येतं सिस्टम टेस्टिंग. सो सिस्टम टेस्टिंगमध्ये काय? तर आपली ॲप्लिकेशन ह्याला एक सिस्टम म्हणून समजा तुम्ही. सो तुम्ही अख्खी ओव्हरऑल ॲप्लिकेशन म्हणजे एंड टू एंड टेस्टिंग. एखादा युजर वेबसाईटवर लँड झाला म्हणजेच की त्यांनी वेबसाईट ओपन केली आणि तो वेबसाईटमधून बाहेर पडूस तोपर्यंत जेवढ्या गोष्टी सगळ्या करणार आहे, त्या सगळ्याची टेस्टिंग म्हणजेच की सिस्टम टेस्टिंग. आपली ओव्हरऑल सिस्टम कशी-कशी चालते, त्यामध्ये असणारे वेगवेगळे कॉम्पोनंट्स एकत्र येऊन कसे त्याचे बिहेवियर आहे, हे सगळी सिस्टम एंड टू एंड व्यवस्थित चालते की नाही, हे टेस्ट करण्याला आपण सिस्टम टेस्टिंग म्हणतो. आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे ॲप्लिकेशन आपण जे बनवली आहे, त्याच्यामध्ये अनेक फंक्शनॅलिटीज आपण इम्प्लिमेंट केल्या. त्या सगळ्या फंक्शनॅलिटीज एकत्र टेस्ट करायचं म्हणजेच की सिस्टम टेस्टिंग करणं. सो आपण एक्झाम्पल घेऊयात. आता आपल्याकडे असे अनेक फंक्शनॅलिटीज आहेत, जसे की युजर लॉग इन, साइन इन, साइन अप अशी आपली फंक्शनॅलिटी आहे. सो युजरच्या रिलेटेड ज्या फंक्शनॅलिटी आहे, ते आपण एक युनिट समजूया. प्रॉडक्ट लिस्टिंग हे असं एक युनिट समजूया. प्रॉडक्ट लिस्ट होते आपल्या वेबसाईटवर, हे एक युनिट झालं. दुसरं शॉपिंग कार्ट. सो आपलं शॉपिंग कार्टमध्ये प्रॉडक्ट्स ॲड होतात आहेत, रिमूव्ह होतात आहेत, अपडेट होतात आहेत. हे एक युनिट झालं. आणि पेमेंट गेटवे त्यानंतर. सो शॉपिंग कार्टमधून आपण चेकआउट केल्यानंतर पेमेंट गेटवेमध्ये पेमेंट होणार आहे आणि प्रॉडक्ट असं परचेस होणार आहे. सो हे एकत्र सगळं आल्यानंतर मी स्टार्ट पासून एंड पर्यंत जे काही टेस्टिंग करणार म्हणजे जे काही ऑपरेशन्स करणार, जे फंक्शनॅलिटी यूज करणार, त्या सगळ्या व्यवस्थित चालतायत की नाही, रिक्वायरमेंट प्रमाणे चालतात की नाही, हे सगळं एकत्र जेव्हा आपण टेस्ट करतो त्याला आपण सिस्टम टेस्टिंग असं म्हणतो. सो आपल्या टेस्ट केस प्रमाणे एक इंडिव्हिज्युअल टेस्ट केसेस प्रत्येक फंक्शनॅलिटीला टेस्ट केस आपली असणार आहे. सो रजिस्ट्रेशनची टेस्ट केस असणार आहे, की रजिस्टर करू शकतो की नाही युजर, हे आपण व्हेरिफाय करतो. तसंच दुसरं प्रॉडक्ट लिस्टिंगमध्ये प्रॉडक्ट मी सर्च केला किंवा प्रॉडक्ट लिस्ट उघडली, तर सगळे प्रॉडक्ट्स मला डिस्प्ले होत आहेत की नाही. त्यानंतर शॉपिंग कार्टमध्ये माझे प्रॉडक्ट ॲड होतात आहेत, रिमूव्ह होतात आहेत. हे सगळं मी करू शकतोय की नाही हे व्हेरिफाय करणं. त्यानंतर पेमेंट प्रोसेसिंगमध्ये मी जेव्हा प्रॉडक्ट आपला कार्टमध्ये ॲड केला, कार्टमधून ॲड केल्यानंतर तो चेकआउट करताना मी पेमेंट करतोय आणि पेमेंट झाल्यानंतर माझं हे प्रॉडक्ट पर्चेस होते. म्हणजेच की ॲज अ युजर, मी युजरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने असं म्हणतोय, की युजरने हे प्रॉडक्ट पर्चेस केलं आणि पेमेंट डिटेल्स सगळे टाकले. पेमेंट प्रोसेस केल्यानंतर ते प्रॉडक्ट ऑर्डर सक्सेसफुली प्लेस होतंय. सो ह्या सगळ्या सिंगल युनिट जेव्हा मी एकत्र हे सगळे एक्झिक्यूट करणार टेस्ट केसेस, तेव्हा आपण त्याला सिस्टम टेस्टिंग म्हणतो. त्यानंतर येतं एक्सेप्टन्स टेस्टिंग. सो एक्सेप्टन्स टेस्टिंग काय असतं? तर एक्सेप्टन्स टेस्टिंग म्हणजेच की व्हेरिफाय करणं, जे युजर आपला सिस्टम यूज करणार आहे, ते युजेबल आहे की नाही. आपले स्टेक होल्डर्स आणि आपले युजर्स जेव्हा आपलं सिस्टम यूज करणार, ते सिस्टम त्यांना एक्सेप्ट होणार आहे की नाही, त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आहे की नाही, म्हणजे एक्सेप्टन्स टेस्टिंग. सो एक्सेप्टन्स टेस्टिंगमध्ये म्हणजेच की एखाद्या मोबाईल ॲप्लिकेशन आपण बनवली. मोबाईल ॲप्लिकेशन आपण बनवल्यानंतर ती ॲप्लिकेशन युजरला यूज करता येतेय का? आणि युजरला जशी हवी होती तशीच आहे का? युजरने जे रिक्वायरमेंट दिली होती त्या पद्धतीने ती ॲप्लिकेशन आहे की नाही? याला आपण एक्सेप्टन्स टेस्टिंग असं म्हणतो.
सो या पद्धतीने आपण आपले टेस्टिंगचे प्रकार बघितले, फंक्शनल टेस्टिंग आणि नॉन फंक्शनल टेस्टिंग. सो फंक्शनॅलिटी जेव्हा आपण टेस्ट करतो त्याला आपण फंक्शनल टेस्टिंग म्हणतो आणि आता नॉन फंक्शनल टेस्टिंग काय असतं हे बघूया. सो आपण आतापर्यंत फंक्शनल गोष्टींना जेव्हा टेस्ट केलं त्याच्या सगळ्या त्या गोष्टी सगळ्या बघितल्या फंक्शनल टेस्टिंगमध्ये येतात. आता नॉन फंक्शनल काय काय असू शकतात? तर परफॉर्मन्स असू शकतो, सिक्युरिटी असू शकते, युजेबिलिटी असू शकते. परत सिक्युरिटी ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर नाही केल्या. ह्या फंक्शनल गोष्टी नाहीयेत. या रिक्वायरमेंटमध्ये आपल्या फंक्शनल गोष्टी ज्या दिल्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जे सिक्युरिटी इम्प्लिमेंटेशन असणार आहे, हे टेस्टिंग म्हणजेच नॉन फंक्शनल टेस्टिंग. सो आपण समजूयात आता एक एक्झाम्पल घेऊयात. आपल्या वेबसाईटमध्ये हजारो युजर्स असं वेबसाईट यूज करतात आहेत. आपली वेबसाईटवर खूप सारं ट्रॅफिक येतंय. तर आपल्या वेबसाईटचा परफॉर्मन्स काय आहे? आपली वेबसाईट आपल्या दिल्याप्रमाणे वेळेत लोड होते की नाही? आपण जर असं कन्सिडर केलं होतं, 1 सेकंडमध्ये आपली अख्खी वेबसाईट लोड झाली पाहिजे. तर तो परफॉर्मन्स कसा आहे? 1 सेकंडमध्ये लोड होते की नाही होते? हे आपण चेक करणं म्हणजे परफॉर्मन्स टेस्टिंग आपण करतो. त्याला आपण नॉन फंक्शनलमध्ये काउंट करतो. तर नॉन फंक्शनलमध्ये आपण खोलात जाऊ, तर आपल्याला असे 4 प्रकार त्यात दिसतील. सो नॉन फंक्शनलमध्ये परफॉर्मन्स टेस्ट येतं, सिक्युरिटी टेस्ट येतं, लोड टेस्ट येतं आणि युजेबिलिटी टेस्ट येतं. तर परफॉर्मन्स टेस्ट काय असतं हे बघून घेऊया. सो परफॉर्मन्स टेस्ट काय असतं? तर परफॉर्मन्स आपल्या वेबसाईटमधून आपल्याला योग्य ते मिळतंय की नाही? आपली वेबसाईट आपण जे ठरवलं त्या वेळेत लोड होते की नाही? किंवा त्याला खूप वेळ लागतोय लोड व्हायला. असे काही परफॉर्मन्स रिलेटेड ज्या गोष्टी असतात आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, त्या सगळ्या आपण जेव्हा टेस्ट करतो ते परफॉर्मन्स टेस्टिंगमध्ये आपण करतो. सो एक एक्झाम्पल घेऊयात जसं मी म्हटलं, की आपल्या ॲप्लिकेशनला लोड व्हायला जर मी एखादा प्रॉडक्ट सर्च केला समजा, तो सर्च केल्यानंतर त्याला किती वेळ लागतोय सर्च होण्यासाठी? मी जर फिल्टर करतोय काही कॅटेगरीजच्या बेसिसवर मी फिल्टरिंग करतोय आपल्या वेबसाईटवर, ई-कॉमर्स वेबसाईटवर. तर त्या फिल्टरिंग केल्यानंतर तेवढे प्रॉडक्ट्स त्या फिल्टरच्या रिस्पेक्टिव्ह प्रॉडक्ट्स म्हणजे त्या फिल्टरच्या आधारित जेवढे प्रॉडक्ट्स आहेत, ते प्रॉडक्ट्स मला किती वेळात दिसतात आहेत माझ्या वेब पेजवर, हे परफॉर्मन्स टेस्टमध्ये बघितलं जातं. त्यानंतर येतं सिक्युरिटी टेस्ट. सो सिक्युरिटी टेस्टमध्ये काय केलं जातं, तर आपल्या वेबसाईटची सिक्युरिटी कशी आहे, हे बघितलं जातं. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ऑथेंटिक युजर्स जेव्हा येतात, ते ऑथेंटिकेशन जेव्हा करून येतात, ते ऑथेंटिकेशन व्यवस्थित चालतंय की नाही चालत आहे? ऑथरायझेशन व्यवस्थित चालतंय की नाही? ज्या लोकांना आपली वेबसाईट ॲक्सेस नाही करता यायला पाहिजे किंवा आपली ॲप्लिकेशन ज्यांनी ॲक्सेस नाही केली पाहिजे, ते ॲक्सेस करू शकतायत की नाही? हे चेक करणं सिक्युरिटी टेस्टमध्ये आपण चेक करतो. सो एक्झाम्पल घेऊयात, की एखादा युजर आहे, त्याने इनकरेक्ट पासवर्ड टाकला, तर त्याला आपली ॲप्लिकेशन ॲक्सेस करता नाही यायला पाहिजे. सो इनकरेक्ट युजर नेम किंवा पासवर्ड त्यांनी टाकला, तरी आपली ॲप्लिकेशन यूज करतोय म्हणजे हे चुकीचं आहे. सो ही सिक्युरिटी इश्यू आहे, सिक्युरिटी फ्लॉ आहे. सो ह्या प्रकारची आपण जेव्हा टेस्टिंग करतो त्याला आपण सिक्युरिटी टेस्टिंग म्हणतो. दुसरा एक्झाम्पल आपण घेऊयात. पेमेंट आपण जेव्हा करतोय, पेमेंट ही सिक्युअर साइटमधून सिक्युअरली व्हायला पाहिजे. व्यवस्थित पेमेंट हे व्हायला पाहिजे युजर्सची इन्फॉर्मेशन जी आहे ती कुठेही लीक नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण एच-टी-टी-पी-एस या प्रोटोकॉलचा वापर करतो. तर आपलं जेवढे पेमेंट होतात आहेत, हे एच-टी-टी-पी-एस प्रोटोकॉलमध्ये आपले ट्रान्झॅक्शन्स होतात आहेत, हे बघणं, हे चेक करणं म्हणजे आपण सिक्युरिटी टेस्ट करतोय. त्यानंतर येतं लोड टेस्टिंग. लोड टेस्टिंग काय असतं? आपल्या वेबसाईटवर जेव्हा खूप लोड येईल, म्हणजेच की खूप लोकं ॲक्सेस करतात आहेत, खूप ट्रॅफिक आली आपल्या वेबसाईटवर. आपल्या वेबसाईटमध्ये हजारो युजर्स आता ॲक्सेस करतात आहेत सिंगल टाईममध्ये. त्यावेळेस आपली सिस्टम कशी परफॉर्म करतीये? कसं आपली सिस्टम त्याला रिस्पॉन्ड करते? जेवढा वेळ आपण डिसाईड केला होता, एक युजरसाठी जेवढा वेळ लागला पाहिजे वेबसाईट यूज करताना म्हणजे प्रॉडक्ट सर्च करताना तेवढाच वेळ लागतोय का जेव्हा हजारो युजर्स एकसाथ आपल्या वेबसाईटवर येऊन प्रॉडक्ट सर्च करतात आहेत का? ते जे लोड टेस्टिंग आपण करणार, की कितीही युजर्स येऊ देत किंवा कितीही लोकं ॲप्लिकेशनवर कितीही लोड येऊ देत, तेव्हा आपलं ॲप्लिकेशन कशी चालतीये, हे आपण लोड टेस्टिंगमध्ये आपण चेक करतो. सो एक्झाम्पल आपण घेऊयात, की बिग बिलियन डेच्या वेळेस किंवा फेस्टिव्हल सेलच्या वेळेस आपल्या वेबसाईटवर किंवा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा खूप लोकं एकत्र काही ट्रान्झॅक्शन्स करत असतील, तर तेव्हा त्यांचा रिस्पॉन्स टाईम काय आहे? आपली ॲप्लिकेशन क्रॅश तर होत नाहीये ना? आपली ॲप्लिकेशन व्यवस्थित चालते. सगळ्यांना सिमिलर एक्सपिरियन्स मिळतोय. म्हणजेच की एखाद्या युजरला जेवढ्या वेळात एक युजर आहे, त्यांनी प्रॉडक्ट सर्च केला, जेवढ्या वेळात त्याला रिझल्ट मिळाला, तसाच तेवढाच वेळ लागला दुसऱ्या युजरसाठी पण. म्हणजेच दुसऱ्या युजरने प्रॉडक्ट सर्च केला आणि त्यालाही तेवढाच वेळ लागतोय. सो कितीही वेबसाईटवर लोड असेल, कितीही ॲप्लिकेशनवर लोड असेल, तरी आपली ॲप्लिकेशन व्यवस्थित चालते आणि क्रॅश होत नाहीये, हे आपण लोड टेस्टिंगमध्ये व्हेरिफाय करतो. हे सगळं अशा पद्धतीने होतंय की नाही हे आपण लोड टेस्टिंगमध्ये करतो. सो लोड टेस्टिंगचं आपण पाहिलं, की किती स्केल होऊ शकते आपली ॲप्लिकेशन. 1 युजर असू दे किंवा 1000 युजर असू असू दे किंवा 1,00,000 युजर जरी असले, तरी आपली ॲप्लिकेशन कशी स्केल होऊ शकते. ही स्केलेबिलिटी आपली व्हेरिफाय होते. सो आपली ॲप्लिकेशन किती स्केलवर चालू शकते, हे आपण लोड टेस्टिंगमध्ये चेक करतो.
त्यानंतर येतं युजेबिलिटी टेस्टिंग. सो युजेबिलिटी टेस्टिंग, किती युजर फ्रेंडली आहे आपली वेबसाईट, आपली वेबसाईटमध्ये किंवा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये किती व्यवस्थितपणे युजर नॅव्हिगेट करू शकतोय. हे सगळं युजेबिलिटी टेस्टिंगमध्ये आपण बघतो. एक एक्झाम्पल घेऊया. आपण एखादी मोबाईल ॲप्लिकेशन बनवली आहे. ती ॲप्लिकेशन यूज करताना युजरला असं जाणवतंय, मोबाईल त्याचा खूप हीट होतोय, खूप गरम होतोय मोबाईल. तर ते युजेबिलिटी वाईज चांगलं आहे का? नाहीये. सो अशा पद्धतीचे आपण टेस्टिंग जेव्हा करतो त्याला युजेबिलिटी टेस्टिंग म्हणतो. अजून एक्झाम्पल घेऊयात. जर आपली ॲप्लिकेशन आहे. आपल्या वेब ॲप्लिकेशनमध्ये म्हणजेच की आपण जे ई-कॉमर्स ॲप्लिकेशन बनवली आहे, त्यामध्ये जर युजर व्यवस्थित नॅव्हिगेट नाही करू शकत आहे, त्याला तो एक्सपिरियन्स मिळत नाहीये. ज्या गोष्टी त्याला करायच्यात की प्रॉडक्ट सर्च करायचा आहे, त्यानंतर प्रॉडक्ट सर्च केल्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन बघायचंय आणि शॉपिंग कार्टमध्ये ॲड करायचंय. हे नाही करता येते आणि त्याला असा अनुभव मिळतोय, की प्रॉडक्ट लिस्ट केले आणि ते डायरेक्टली कार्टमध्ये ॲड होतात. त्याला डिटेल्स बघता येत नाहीये. म्हणजे ते युजेबिलिटी वाईज छान नाहीये. एक एक्सपिरियन्स छान नाही मिळत आहे युजरला. तर हे सगळे डिफेक्ट्स झाले युजेबिलिटी मध्ये. सो युजेबिलिटी टेस्टिंगमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करतो. सो आपण आत्तापर्यंत पाहिलं फंक्शनल टेस्टिंग आणि नॉन फंक्शनल टेस्टिंग. सो फंक्शनल टेस्टिंगमध्ये काय-काय येतं? युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टम टेस्टिंग आणि एक्सेप्टन्स टेस्टिंग. तसंच नॉन फंक्शनलमध्ये नॉन फंक्शनलवाल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या फंक्शनॅलिटीशी रिलेटेड नाहीयेत, अशा पद्धतीची आपण जेव्हा टेस्टिंग करतो ते नॉन फंक्शनल टेस्टिंगमध्ये येतात. जसे की परफॉर्मन्स टेस्टिंग, लोड टेस्टिंग, सिक्युरिटी टेस्टिंग आणि युजेबिलिटी टेस्टिंग. सो टेस्टिंगच्या टेक्निक्स काय-काय असतात आता आपण बघणार आहोत. टेस्टिंगच्या टेक्निक्समध्ये ब्लॅक बॉक्स, व्हाईट बॉक्स आणि ग्रे बॉक्स अशा 3 टेक्निक्स आहेत. त्यात ब्लॅक बॉक्स टेस्टिंग काय आहे आपण आता समजून घेऊया. ब्लॅक बॉक्स टेस्टिंगसाठी ती सिस्टम एक ब्लॅक बॉक्स आहे. त्या ब्लॅक बॉक्समध्ये मी इनपुट दिलं म्हणजे टेस्टरनी काही इनपुट दिलं. तो सिस्टम त्या इनपुटला काय आउटपुट मिळेल सिस्टमकडून एवढंच फक्त टेस्टरला माहिती असते. त्याला आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग म्हणतो. सो सिस्टमचा कोड या सगळ्या गोष्टींबद्दल कसं स्ट्रक्चर केलंय याबद्दल माहिती करून घेण्याची गरज नाहीये. सो एक्झाम्पल घेऊया, की युजरचं इन्फॉर्मेशन अशी कस्टमरची इन्फॉर्मेशन एंटर करायची आपल्याकडे फॉर्म आहे. सो टेस्टरला फक्त एवढंच माहिती आहे, की जेव्हा इन्फॉर्मेशन अशी सिस्टममध्ये एंटर केली, त्यानंतर मला आउटपुट काय मिळणार आहे. अशा पद्धतीची जेव्हा आपण टेस्टिंग करतो, त्याला आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग म्हणतो. व्हाईट बॉक्स टेस्टिंग काय असते? तर जेव्हा टेस्टरला सिस्टमच्या इंटरनल गोष्टी पण माहिती आहेत, की कोड कसा लिहिला गेलाय, किती प्रकारचे कंडिशन्स आहेत कोडमध्ये सिस्टमच्या आत. त्या सगळ्या कंडिशन्स प्रमाणे जेव्हा टेस्टिंग केली जाते, कोड जे माहिती असतो टेस्टरला, त्या पद्धतीने तो टेस्टिंग करतो. सो इनपुट काय दिलं पाहिजे, ते कसं प्रोसेस होतंय, या गोष्टींची पण माहिती टेस्टरला आहे आणि आउटपुट काय मिळणार आहे, जेव्हा ह्या पद्धतीने जेव्हा टेस्टिंग केली जाते, त्याला आपण व्हाईट बॉक्स टेस्टिंग असं म्हणतो. सो इंटरनल लॉजिक प्रमाणे जेव्हा टेस्टिंग केलं जातं, तेव्हा आपण व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणतो. सो त्यामध्ये टेस्टर हे वेगवेगळ्या कंडिशन्स कारण त्याला कोड माहिती असतो. सो कोडमध्ये काही कंडिशन्स असतील, कशा पद्धतीने त्या कंडिशन्स असणार आहेत, त्या सगळ्या कंडिशन्सला सॅटिस्फाय करून त्या टेस्टिंग केल्या जाणार आहेत. तेव्हा आपण त्याला व्हाईट बॉक्स टेस्टिंग असं म्हणतो. त्यानंतर ग्रे बॉक्स टेस्टिंग. ग्रे बॉक्स टेस्टिंग म्हणजेच की कॉम्बिनेशन ऑफ व्हाईट बॉक्स टेस्टिंग आणि ब्लॅक बॉक्स टेस्टिंग या दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन करतो, त्याला आपण ग्रे बॉक्स टेस्टिंग असं म्हणतो. जेव्हा आपल्याला टेस्टरला एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये काय कोड लिहिला गेला आहे, त्या गोष्टींची माहिती आहे आणि शक्यता त्याला माहीत नाही की सिक्युरिटी कशी त्याची इम्प्लिमेंट केली गेली आहे. तर त्या गोष्टीची माहिती नाहीये. सो त्या सिस्टममध्ये जे सिक्युरिटी बाबत ज्या गोष्टी आहेत, ते त्याच्यासाठी ब्लॅक बॉक्स आहे आणि बाकी फंक्शनॅलिटीच्या बाबत ज्या गोष्टी आहेत, ज्या फंक्शनॅलिटी आहेत, त्या कशा चालतात आहेत, त्याचा कोड कसा लिहिला गेला आहे, या दोन्हीचा बद्दल माहिती जेव्हा असते, अशा पद्धतीने जेव्हा येते, त्याला आपण ग्रे बॉक्स टेस्टिंग असं म्हणतो. सो आपण पाहिलं ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, व्हाईट बॉक्स टेस्टिंग आणि ग्रे बॉक्स टेस्टिंग. सो टेस्टिंगचे आता अप्रोचेस काय-काय असतात आहेत, हे आपण समजून घेणार आहोत. टेस्टिंगमध्ये 2 अप्रोचेस असतात. मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंग. सो मॅन्युअल टेस्टिंग काय-काय असतं? जेव्हा टेस्टर मॅन्युअली कुठली ॲप्लिकेशन टेस्ट करतो, ज्या स्टेप्स असतात त्या मॅन्युअली परफॉर्म करतो ॲप्लिकेशनवर, तेव्हा आपण त्याला मॅन्युअल टेस्टिंग असं म्हणतो. सो फंक्शनॅलिटी, युजेबिलिटी हे सगळे जेव्हा टेस्टिंग केले जातात, ते मॅन्युअली केले जातात, तेव्हा आपण त्याला मॅन्युअल टेस्टिंग असं म्हणतो. एक एक्झाम्पल घेऊयात, की वेबसाईटमध्ये प्रॉडक्ट सर्च करायचा आहे. सो वेबसाईट मॅन्युअल टेस्टर वेबसाईटमधून ती वेबसाईट ओपन करणार. त्या वेबसाईटमध्ये प्रॉडक्ट सर्च करणार आणि सर्च केल्यानंतर काय-काय प्रॉडक्ट्स त्याला व्हिजिबल होतात आहेत, हे आपण चेक करणं आणि ते प्रॉडक्ट्स मी ॲड केले कार्टमध्ये. सो प्रॉडक्ट ॲड केला कार्टमध्ये. अशा पद्धतीने जेव्हा टेस्टिंग केली जाते, त्याला आपण मॅन्युअल टेस्टिंग असं म्हणतो. तो चेकआउटपर्यंत जाऊ शकतोय की नाही, ऑर्डर प्लेस करता येतंय की नाही, हे सगळं मॅन्युअली जेव्हा आपण वेबसाईटवर चेक करणार, त्याला आपण मॅन्युअल टेस्टिंग म्हणतो. सो मॅन्युअल टेस्टिंग करताना आपल्याला काय-काय कळतंय, तर कुठे ब्रोकन लिंक्स तर नाहीयेत, की एका पेजमधून दुसऱ्या पेजमध्ये आपल्याला जाता येत नाहीये. क्लिक केलं लिंक तरी जाऊ शकत नाहीये किंवा त्या पेजपर्यंत पोहोचण्यासाठी लिंकच नाहीये. असं जेव्हा आपल्याला कळतंय
किंवा आपण हे सगळं बघू शकतो, की इनकरेक्ट इन्फॉर्मेशन जाते एका सिस्टममध्ये. आपण इन्फॉर्मेशन जी टाकली ती तशीच्या तशी न जाता इनकरेक्टली इन्फॉर्मेशन जाते. आपल्याला जे अपेक्षित बिहेवियर आहे ते नसून वेगळ्या पद्धतीने आपलं ॲप्लिकेशन चालतंय. या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला कळतं जेव्हा आपण मॅन्युअल टेस्टिंग करतो. ऑटोमेशन टेस्टिंग काय असतं? सो ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये काय करतो, काही स्पेसिफिक सॉफ्टवेअर टूल्स वापरण्यात येतात. आपण स्क्रिप्ट्स लिहितो. ह्या सगळ्या टेस्टिंग जे आपण करणार आहोत, त्या स्क्रिप्ट्स मार्फत आपण ह्या टेस्टिंग करतो. सो आपल्याला काही टास्क असतील, की एखादी टेस्ट आहे ती परत-परत आपल्याला करायची आहे. ती खूप वेळा आपल्याला रिपीट करायची आहे. सो मॅन्युअली आपण जर करायला गेलो, तर त्याला खूप वेळ लागू शकतो. तर त्यासाठी आपण स्क्रिप्ट्स जेव्हा लिहितो आणि ते ऑटोमेटेड पद्धतीने आपण जेव्हा सिस्टमवर टेस्टिंग करतो, त्याला आपण ऑटोमेशन टेस्टिंग म्हणतो. सो हे शक्यता कॉम्प्लेक्स टेस्ट केसेसच्या मध्ये आपण ह्या प्रकारचं ऑटोमेशन टेस्टिंग करतो. एक्झाम्पल आपण जेव्हा प्रॉडक्ट सर्च करतोय, तो प्रॉडक्ट कशा पद्धतीने लिस्ट होतोय, हे एक सिनेरिओ आहे. आपल्याला हे टेस्ट करायचंय. सो आपण मल्टिपल प्रॉडक्ट्स आपल्याला जेव्हा टेस्ट करायचे आहेत, जर रनिंग शूज आपण टेस्ट केलं किंवा इतर काही आपल्याला प्रॉडक्ट्स आपल्याला सर्च करायचे. आपण एकच पद्धतीचं टेस्ट हे वेगवेगळ्या टेस्ट डेटावर आपण टेस्ट करणार आहोत. सो आपण रिपीट करतोय त्याच टेस्ट केसेस. तेव्हा आपण स्क्रिप्ट लिहून ते प्रोसेस सोपं करू शकतो. सो मॅन्युअल टेस्टिंगमध्ये आपल्याला अनेक वेळा ते करावं लागेल. सो तो सगळा वेळ वाचवण्यासाठी आपण ऑटोमेटेड टेस्ट केसेस लिहू शकतो आणि ते लवकर एक्झिक्यूट करून आपण बघू शकतो. तर आपण अजून एक एक्झाम्पल बघू शकतो. प्रॉडक्ट हे केल्यानंतर कार्टमध्ये हे कसं ॲड होतंय, चेकआउट होतंय की नाही. सो जर समजा आपल्या सिस्टममध्ये एखादा बग आहे, जो 4 ते 5 प्रॉडक्ट ॲड केल्यानंतर तो बग आपल्याला आढळतो, की कार्टमध्ये तो व्यवस्थित ॲड होत नाहीये. मॅन्युअल टेस्टिंग करताना मे बी हा आपल्याकडून सुटून जाऊ शकतो, की आपण फक्त 1 किंवा 2 ॲड केले. आपली मॅन्युअल टेस्टिंग करताना काही लिमिटेशन असू शकतात, की किती प्रॉडक्ट आपण ॲड करू शकतो त्या वेळेत. तसंच सिस्टम आपण जेव्हा ऑटोमेट करतो, आपण जेव्हा स्क्रिप्ट लिहितो, आपण अनेक प्रॉडक्ट्स ॲड करून बघू शकतो आणि आपण चेक करू शकतो. सो अशा पद्धतीने आपल्याला ऑटोमेशन टेस्टिंगचा उपयोग होऊ शकतो, जिथे आपण भरपूर प्रॉडक्ट्स ॲड करून तो कार्टमध्ये व्यवस्थित चालतोय की नाही आणि चेकआउटपर्यंत आपण जाऊ शकतो की नाही, हे आपण ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये आपण करू शकतो. सो आपण ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये स्क्रिप्ट्स लिहितो. काही टेस्टिंग टूल्स असतात, त्याचा वापर करून आपण ऑटोमेशन टेस्टिंग करतो. सो ऑटोमेशन टेस्टिंग आणि मॅन्युअल टेस्टिंग मधला फरक समजून घेऊयात. सो मॅन्युअल टेस्टिंगमध्ये एखादा मनुष्य हा इन्व्हॉल्व्ड असतो, जो या सगळ्या स्टेप्स एक्झिक्यूट करतो आणि टेस्ट करतो आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे. तसेच ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये आपण सॉफ्टवेअरचा वापर करतो. काही टेस्टिंग सॉफ्टवेअर्स असतात किंवा स्क्रिप्ट्सचा वापर करून हे टेस्टिंग आपण स्क्रिप्टच्या सहाय्याने आपण हे टेस्टिंग असे टेस्ट केसेस एक्झिक्यूट करतो. मॅन्युअल टेस्टिंगमध्ये एक-एक स्टेप मॅन्युअली एक्झिक्यूट केल्या जातात. तिथेच ऑटोमेशन मध्ये स्क्रिप्ट्स ह्या एक-एक स्क्रिप्ट्स अशा एक्झिक्यूट केल्या जातात. सो जेवढ्या स्क्रिप्ट्स आपण लिहू, त्या स्क्रिप्ट्स एक्झिक्यूट करून आपण ऑटोमेशन टेस्टिंग असं करतो. टाईम आपला जो मॅन्युअल टेस्टिंगमध्ये होतो, हा फार होऊ शकतो जेव्हा आपण मॅन्युअली टेस्ट करतो. तेच आपण जेव्हा स्क्रिप्ट लिहिल्यानंतर स्क्रिप्ट हे जेव्हा आपण सिस्टम लवकर होऊ शकतात. म्हणजे कमी वेळात आपण त्या सगळ्या टेस्ट केसेस अशा एक्झिक्यूट करू शकतो. सो हा असा फरक आहे मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये.